हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पॅट संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 7वी विषय गणित मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. याच्यावरून तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात हे नक्कीच कळेल. पहिले 2 प्रश्न हे तोंडी परीक्षेचे असतात. प्रश्न 3 पासून लेखी परीक्षा सुरू होते. प्रश्न क्रमांक 3 त्याच्यातला अ आहे 4,56,787 ही संख्या अक्षरात लिहा. तर इथे आपण लिहिलेले उत्तर 4,56,787. 92,709 ही संख्या अंकात लिही. तर इथे आपण 92,709 ही संख्या अंकात लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न 53,467 ही संख्या विस्तारित रूपात लिही. सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा. 5च्या पुढे बघा 4 डिजिट्स आहेत, म्हणून आपण 5च्या पुढे 4 शून्य ठेवली म्हणजे 50,000. 3च्या पुढे 3 डिजिट आहे, म्हणून 3 शून्य ठेवली 3च्या पुढे 3,000. 4च्या पुढे 2 शून्य 400 अधिक 60 अधिक 7. पुढचा प्रश्न 4,872 अधिक 9,854 यांची बेरीज करायची. बेरीज लक्षपूर्वक करा. जर तुमचा एकही अंक चुकला तर उत्तर चुकीचं होतं. घाई करू नका. तर फायनल उत्तर आलेलं आहे 14,726. ती वजाबाकी करायची आहे 8,763 मध्ये आणि 5,496 मध्ये. फायनल उत्तर आलेलं आहे 3,267. तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा ही प्रश्नपत्रिका. 7,540 गुणिले 536. तर इथे गुणाकार करून फायनल उत्तर आलेलं आहे 40,41,440. 9,854 ला 23 ने भागायचंय. तर मग 23 ने भागितल्यावर भागाकार येतोय 428 आणि बाकी उरते 10. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला इंग्लिश क्वेश्चन पेपर सुद्धा इथे मिळणार आहे. खालील उदाहरणे सोडवा. एक स्वस्त धान्य दुकानातील 4,800 किलोग्राम धान्यसाठा 30 दिवस पुरतो. तर 45 धान्याचा पुरवठा करण्यासाठी 45 दिवस धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्यसाठा आवश्यक आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं गणित आहे. धान्यसाठा आपण आता x मानू आणि मग 4,800 ला 30 दिवसांनी भागितलं तर 45 दिवसांसाठी आपण x मानलेला आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फायनल उत्तर आलं 7,200. तर 45 दिवस धान्याचा पुरवठा करण्यासाठी 7,200 किलोग्राम धान्यसाठा आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका गावात वृक्ष लागवडीसाठीचे लक्ष्य 30 व्यक्तींसाठी 120 रोपे आहे. जर गावची लोकसंख्या 300 असेल तर किती रोपांचा पुरवठा लागेल? इथे बघा, इथे सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शन आहे. 30 ला 120 तर 300 ला अजून जास्त वाढतील ना, म्हणून इथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग रोपांची संख्या आपण x मानली. 120 रोपांसाठी 30 व्यक्ती, तर किती x रोपांसाठी म्हणजे 300 व्यक्तींना किती लागतील? बरोबर, डायरेक्ट प्रपोर्शनचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि मग x ची किंमत आपण काढली 1200 रोपांचा पुरवठा लागेल. पुढील प्रश्न. 500 शोष खड्डे खोदायला 60 मजुरांना 5 दिवस लागतात. तर 15 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतील? हे व्यस्त प्रपोर्शनचं गणित आहे, व्यस्त प्रमाणाचं. तर समजा x दिवस लागतील, मग 60 गुणिला 5 बरोबर 15 गुणिला x. मग x ची किंमत काढली आपण सॉल्व्ह करून, ती आली 20. 15 मजुरांना तेच काम करायला 20 दिवस लागतील. नेक्स्ट प्रश्न. पुस्तक वाचन चळवळीत एक पुस्तक दररोज 30 पाने याप्रमाणे वाचल्यास ते 40 दिवसात पूर्ण होते. तेच पुस्तक 15 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे लागतील? हे व्यस्त प्रमाणाचं होतं, हे सुद्धा व्यस्त प्रमाणाचं आहे. तर पानांची संख्या आपण x मानू. 30 गुणिला 40 बरोबर x गुणिला 15 दिवसांची आपल्याला काढायची 15. मग x ची किंमत सॉल्व्ह करून आली 80. दररोज 80 पानं वाचावी लागतील. पुढचा प्रश्न.
शाळेतील वस्तू विक्री केंद्रात इयत्ता 5वीचे 3,000 रुपये भांडवल, इयत्ता 6वीचे 2,000 रुपये भांडवल, इयत्ता 7वीचे 5,000 रुपये भांडवल होते. वर्षाअखेरीस त्यांना 3,600 रुपये नफा झाला, तर इयत्ता 6वीच्या वर्गास किती नफा झाला? तर बघा इथे 3,000 5वीचे आहेत, 6वीचे 2,000 आणि 7वीचे 5,000. मग त्यांचं नफ्याचं प्रमाण किती येईल? 3x एस टू 2x एस टू 5x 5x. मग ह्या सगळ्या त्यांच्या भागांची आपण बेरीज केली, मग ती 10x आली. मग 10x बरोबर 3600 त्यांना नफा झालेला आहे. मग x बरोबर किती आलं? 360. मग 6वीच्या वर्गाचं विचारलेलं आहे. 6वीच्या वर्गाचा आहे 2x, म्हणून 2 गुणीला 360 केलं तर 720 हे फायनल उत्तर. पुढचा प्रश्न, अमन, यश व सक्षम या 3 मित्रांनी अनुक्रमे 80,000, 90,000, 1,20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 5 वर्षांनी त्यांना 5,800 रुपये नफा झाला. तर या नफ्यात सक्षमचा वाटा किती? नफ्याचं प्रमाण काय येईल? 8 9 12. यांची बेरीज केल्यावर 29x बरोबर 5,800. x बरोबर किती आलं? 200. मग सक्षमचा वाटा किती आला? 200 गुणीला इथे 12 आहे सक्षमचे, तर मग 200 गुणीला 12 2400. पुढचा प्रश्न क्रमांक 5. एकूण गुण 5 आहेत. त्याच्यातला अप्रश्न योग्य पर्याय निवडून पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. बँकेकडून 2 वर्षासाठी 4,000 रुपये कर्ज घेतल्यास त्यावर 800 रुपये सरळ व्याज भरावे लागले, तर व्याजाचा दर किती असेल? तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा, तर व्याजाचा दर 10% असेल. पर्याय क्रमांक 1 आहे, इथे 10% नका लिहू. पर्याय क्रमांक सांगितलेला आहे आपल्याला, पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. मग तुम्ही पर्याय क्रमांक 1 लिहा. पुढील प्रश्न, शामरावांनी 4 वर्षासाठी 12% दराने 20,000 रुपये बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल? तर बघा इथे मुद्दल किती दिलेली आहे? 20,000. म्हणजे म दर किती आहे? 12%. क म्हणजे काळ किती आहे, वेळ किती आहे? 4 वर्ष. मग इथे 4 वर्ष लिहिलं. मग अगोदर आपण व्याज काढणार. आपल्याला किती रक्कम मिळाली हे विचारलंय, पण आपण व्याज काढणार आणि मग नंतर मुद्दलमध्ये व्याज मिळवल्यावर आपल्याला फायनल आन्सर मिळणार. मग व्याजचं सूत्र काय? सरळ व्याजाचं सूत्र काय? की म गुणीला द गुणीला क भागीला 100. मग इथे आपण किमती टाकल्या. म ची किंमत मुद्दल 20,000, दर 12 आणि काळ 4. मग हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला सरळ व्याज मिळालं 9,600. पण आपल्याला एकूण रक्कम विचारलेली आहे, तर मग रास बरोबर मुद्दल जी आपल्याला 20,000 दिलेली आहे अधिक व्याज म्हणजे सरळ व्याज. बरोबर, मुद्दल आहे 20,000 आणि आपण सरळ व्याज काढलं 9,600. दोघांची बेरीज केली 29,600. फायनल उत्तर आलेलं आहे. मुदतीनंतर शामरावांना 29,600 रुपये मिळतील. पुढचा प्रश्न, समीरने शाळेतील संचयिकेत 3,000 रुपये 10% दराने ठेवले आहेत. त्याला किती वर्षांनी 1,500 रुपये व्याज मिळेल? मुद्दल किती आहे? 3,000. दर किती आहे? 10%. त्याला किती वर्षांनी 1,500 रुपये व्याज मिळेल? म्हणजे सरळ व्याज किती आहे इथे? 1,500. आणि आपल्याला काळ विचारलेला आहे, क विचारलेला आहे. ओके, सरळ व्याजाचं सूत्र आपण लिहिणार म गुणीला द गुणीला क भागिले 100. याच्यात आपण किमती टाकल्या. इथे सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण इथे 1,500 लिहिलं. आपल्याला काळ विचारलेला आहे. सॉल्व्ह केल्यावर आपल्याला 5 वर्ष हे उत्तर मिळतं. 5 वर्षांनी 1,500 रुपये व्याज मिळेल. पुढील प्रश्न, एका काटकोन त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणीला पाया गुणीला उंची. 1/2 गुणीला 4.8 गुणीला 3.6. इथे कॅल्क्युलेशन केल्यावर फायनल उत्तर मिळालेलं आहे 8.64 चौरस सेंटीमीटर. बे 2.4 आलं इथे. 2.4 इंटू 3.6 केल्यावर 8.64 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्तुळाचा परिघ
616 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या व व्यास शोधा. वर्तुळाचा परिघचं सूत्र काय असतं? 2 पाया. मग वर्तुळाचा परिघ आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 616 आपण लिहिलं. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि आपल्याला त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे. तर इथे आपल्याला आर म्हणजे त्रिज्या मिळणार आहे. मग कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे 98. त्रिज्या आर बरोबर 98 सेंटीमीटर. व्यास किती असतो? त्रिज्येच्या डबल असतो म्हणजे 2r. 2 गुणिले 98 बरोबर 196 सेंटीमीटर. पुढील प्रश्न. एक शिडी जमिनीपासून एका घराच्या 4 मीटर उंचीवरील खिडकीजवळ पोहोचते. भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर 3 मीटर आहे, तर शिडीची लांबी काढा. तर इथे आपण बघा डायग्राम काढलेली आहे. इथून घराच्या भिंतीवरून इथे ही खिडकी आहे, बरोबर. आणि या भिंतीपासून ही शिडी आहे एसी. तर हे अंतर आहे 3, इथे दिलेलं आहे बघा, आणि हे अंतर आहे 4. तर एसी ही शिडी आहे असे आपण मानू. मग पायथागोरस प्रमेयानुसार एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. मग इथे आपण एसीची फायनल किंमत काढली 5 मीटर. शिडीची लांबी आली 5 मीटर आहे. पुढील प्रश्न. विस्तार सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवा. 42 गुणिले 38. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू नका, डायरेक्ट नका सोडू. तुम्हाला विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या. तर मग 42 आणि 38 जर या तुम्ही संख्या बघितल्या तर तुम्हाला कळतंय की 42ला आपण 40 अधिक 2 लिहू शकतो आणि 38ला आपण 40 वजा 2 लिहू शकतो, बरोबर. आणि मग इथे कोणतं सूत्र वापरण्यात येईल? ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. तर मग 42 गुणिले 38. मग 42ला आपण 40 अधिक 2 लिहिलं आणि 38ला 40 वजा 2 लिहिलं या 38ला. मग आता हे बघा या फॉर्म्युलामध्ये हे बसतंय बरोबर. 40 अधिक 2 ए अधिक बी, 40 वजा 2 ए वजा बी. तर 40चा वर्ग वजा 2चा वर्ग. 40चा वर्ग 1600 आणि 2चा वर्ग 400. फायनल उत्तर आलं 1596. खालील राशींचे अवयव पाडा. तर इथे रास दिलेली आहे 4x² y - 6x². 4x² y - 6x² इज इक्वल टू. आता इथे अवयव पाडायचे म्हणजे कॉमन आपण बघूया. मग आपण इथे अगोदर 2 घेणार कॉमन. मग 2x² y राहिलं, 2 2 जा 4 होतात म्हणून, आणि 2 3 जा 6 होतात, तर इथे 3x² राहिलं. तर परत आपण इथे कॉमन x² दिसतंय, परत आपण x² बाहेर घेणार. 2x². आता काय राहिले ते x² घेतल्यावर 2 आणि y राहील. मग इथे आपण 2y लिहिलं आणि x² बाहेर गेल्यावर इथे 3 राहील, बरोबर. पुढचा प्रश्न. खालील द्विपदीचा वर्ग करा. 6 वजा 1/y कंसाचा वर्ग. मग इथे कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? कोणतं सूत्र वापरणार? ए वजा बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. मग इथे ए म्हणजे काय? 6चा वर्ग. 2 गुणिले 6 गुणिला 1/y अधिक 1/y चा वर्ग. सॉल्व्ह केल्यावर उत्तर आलं 36 वजा 6 दुने 12 12/y अधिक 1/y चा वर्ग. शेवटचा प्रश्न आहे हा, खूप सोपा आहे. एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर इथे जनावरांची संख्या दिलेली आहे. काही कुटुंबात 3 आहे, काही कुटुंबात 5, कुठे 4, 1, 5, 3 अशा प्रकारे दिलेली आहे. तर आपल्याला इथे प्राप्तांक 1 ते 5 पर्यंतच्या संख्या दिसत आहेत, म्हणून 1 2 3 4 5 आपण लिहिलं. मग 1 ही संख्या कितीदा आलेली आहे बघा, इथे 2 3दा आलेली आहे. मग इथे ताळाच्या खुणा केल्या आपण 1 2 3 आणि वारंवारतेमध्ये लिहिलं 3. मग 2 संख्या कितीदा आहे? 2 संख्या बघा 2दा आहे आलेली. मग इथे आपण 1 2 असं केलं आणि ते 2 लिहिलं. 3 संख्या 8दा आलेली, तुम्ही चेक करा.
इथे 8 लिहिलं, 4 संख्या 3दा आणि 5 संख्या 4दा आलेली आहे. तळाच्या खुणा व्यवस्थित करा. मग यांची बेरीज केली. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 3 16 आणि 4 20. एकूण वारंवारता किती आली? n बरोबर 20. थँक यू सो मच. सबस्क्राईब द चॅनल. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.